ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यामधल्या बालीगुडा इथे राज्य दक्षता विभागाने एकात्मिक आदिवासी विकास संस्थेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता वैकुंठनाथ बेहरा यांच्याशी संबंधित 9 ठिकाणांवरती धाड टाकली। ओडिशाच्या वैकुंठनाथ बेहरा यांच्यावरती बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप आहे, ज्यामुळे बेहरा यांच्या सगळ्या ठिकाणांवरती एकाच वेळी छापेमारी करण्यात आली। या छाप्याच्या दरम्यान ओडिशा दक्षता विभागाने वैकुंठनाथ बेहरा यांच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता शोधून काढली आहे, ज्यामध्ये एक 5 मजली इमारत आणि 13 महागड्या भूखंडांचा समावेश आहे। या व्यतिरिक्त 2 लॉकरमधून 2 कोटी रुपयांची रोकड आणि 300 ग्रॅमपेक्षा अधिकचं सोनंही जप्त करण्यात आलं। दुसरीकडे ओडिशामध्ये IAS अधिकारी धीमन चकमा यांना लाच घेताना अटक झाली। 10 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडलंय। अटकेच्या नंतर धीमन हे यांच्या घरी झाडाझडती घेतली असता रोख 47 लाख रुपये जप्त झालेत। दरम्यान IAS धीमन चकमा यांच्यावरती आता निलंबनाची कारवाई करण्यात आली।